नमस्कार. वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत झटपट होणारा उपमा. साहित्य सांगते. 1 वाटी उपम्याचा रवा घेतलेला आहे, म्हणजे थोडासा खूप जाडही नाही, बारीकही नाही, मीडियम साईजचा. 1 वाटी रवा आहे. 1 वाटी रव्यासाठी एक्झॅक्टली 3 वाट्या पाणी मी इकडे या गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. फ्रोझन मटार आहेत अर्धी वाटी. फोडणीसाठी साहित्य सांगते. कढीपत्ता, मिरच्यांचे बारीक तुकडे, 4 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, आल्याची पेस्ट, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि तुपामध्ये आपण थोडासा रवा भाजायचा आहे. आधी थोडासा कोरडाच भाजते, मग तूप टाकते. फोडणी करताना आपण तेलाची फोडणी करणार आहोत, पण ह्याच्यात घालताना मी थोडंसं तूप पण घालणार आहे. वेगळा त्याचा स्वाद येतो. आता अगदी थोडासा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 हा चमचा तूप घालते. साजूक तूप आहे. आपला हा रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आपण आता हा काढून घेऊया. याच ह्याच्यामध्ये मग मी फोडणी करते. आता आपण तेल टाकतोय, साधारण 2 छोटे चमचे, आणि त्याच्यात मी थोडं तूप पण टाकणार आहे. त्याच कढईत करतोय, त्यामुळे कढई तापलेली आहे. हिंग टाकला, मोहरी टाकली, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, त्याच्यामध्ये कांदा घालते. कांदा थोडासा परतून घेऊया. त्याच्यातच आल्याची पेस्ट घातली आहे. थोडंसं ठेचून घेतलंय आलं. उपम्याला आलं खूप छान लागतं. टोमॅटो घालते. ते अर्धा टोमॅटो आहे. फ्रोझन मटार, हा सगळा भाजलेला आपण रवा घालतोय. गॅस माझा हे सगळं करताना बारीक आहे. लिंबाचा रस घालतीये. मीठ, साखर. आता ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालणार मी. पाण्याला उकळी आली आहे चांगली. उकळलेलं पाणी घालते. 1 वाटी रव्याला पूर्ण 3 वाट्या पाणी लागतं. आता आपण याला झाकण ठेवूया, नंतर मी तुम्हाला उघडून दाखवते. आपण आता हे उघडून बघूया. एकदम सुरेख टेक्स्चर आलंय. उपम्याचा वासही सुंदर येतोय. आता आपण गॅस बंद करूया. हा 1 वाटी उपमा जो केलेला आहे, तो साधारण 2 नॉर्मल साईजच्या प्लेट्स भरता येतात. त्याच्यावर मी खोबरं कोथिंबीर टाकली आहे. लिंबू टाकलेलं आहे, पण ॲडिशनल कोणाला लिंबू लागलं तर एक साईडला लिंबू ठेवलं आहे. कांदा, मटार, टोमॅटो सर्व गोष्टी घालून मस्त तयार झालेला आहे. करून बघा. आवडलाय की नाही सांगा. धन्यवाद.